नमस्कार. मी डॉक्टर हितेंद्र सिंग राजपूत. मी आज एक छोटासा जे कॉमन विषय आहे आपला इन्फर्टिलिटी म्हणजे ज्यांना मुलंबाळ होत नाही या विषयावर तुम्हाला एक छोटंसं काही माहिती देतो. सगळ्यात पहिले तर इन्फर्टिलिटी म्हणजे वंध्यत्व ज्याला आपण म्हणतो, ज्यांना मुलंबाळ होत नाही हे काय असतं? तर जर जे कपल असतात म्हणजे हसबंड आणि वाईफ दोघंही 1 वर्ष मिनिमम सोबत राहत आहेत. दोघांचेही संबंध व्यवस्थित येतात 1 वर्षापर्यंत. पण तरीसुद्धा जर त्यांना मुलंबाळ होत नसेल, तर अशा जोडप्यांना पुढे जाऊन डॉक्टरांना भेटण्याची गरज आहे. डॉक्टरांना भेटून त्यांचे कारण जे आहेत, का कोणत्या कारणामुळे मुलंबाळ राहत नाही हे बघणं पण फार गरजेचं असतं. जसे की कॉमन कारण याच्यासाठी आहेत अंडाशयामध्ये काही प्रॉब्लेम असणं, जसं की वेळेवर स्त्रीबीज न बनणं, स्त्रीबीज न फुटणं. त्याच्यामुळे तुमची जी मासिक पाळी असते ती वेळेवर नियमित येत नाही, हे एक कारण आहे. दुसरं गर्भनलिका बंद असणं किंवा शुक्राणूमध्ये शुक्राणूची संख्या कमी असणं, क्वालिटी कमी असणं किंवा त्याची हालचाल कमी असणं. हे जे 3-4 बेसिक कारणं आहेत, याच्यामध्येच मेजॉरिटी ऑफ द टाईम आपल्याला समजून जातं की कोणत्या कारणामुळे आपल्याला मुलंबाळ होत नाहीये. पण ह्या सगळ्या गोष्टी तपासणं गरजेचं आहे. आणि जेव्हा तुम्ही कोणत्याही फर्टिलिटी एक्सपर्टकडे जाणार, तर काही कॉमन गोष्टी आहेत ज्या आपण तपासतो. जसं की AMH ज्याच्यातून आपल्याला कळतं की स्त्रीबीजची क्वालिटी कशी आहे. AMH म्हणजे ओव्हरियन रिझर्व्ह टोटल फॉलिकल्स किंवा स्त्रीबीज आपल्याला किती मिळू शकतात आणि त्यांची क्वालिटी कशी असणार आहे. दुसरा प्रोलॅक्टिन हार्मोन, थायरॉईड हार्मोन, परत ट्यूबल पेटन्सी म्हणजे गर्भनलिका दोन्ही चालू आहेत की नाही ते बघणं आणि शुक्राणूची तपासणी करणं, ज्याच्यामध्ये आपल्याला शुक्राणूची संख्या, क्वालिटी आणि हालचाल या सगळ्या गोष्टी समजतात. सो जरी कोणी ह्या गोष्टीपासून सफर करत असणार, तर तुम्ही लगेचच जवळच्या डॉक्टरांना जाऊन भेट देऊ शकता आणि येऊन तुम्ही तपासणी करू शकता. कारण की लक्षात ठेवा, मूलबाळ न होणं म्हणजे वंध्यत्व हा एक कॉमन समस्या आहे आणि आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमुळे ह्या घटक वाढत चाललेले आहेत आणि याला जर तुम्ही वेळेवर निदान केले, तर तुम्हाला नक्कीच रिझल्ट मिळू शकतो आणि तुम्हालाही संतती प्राप्त होऊ शकते योग्य ट्रीटमेंट आणि योग्य उपचार घेतल्याच्या नंतर. धन्यवाद.